सर्वांना नमस्कार. जय नाथ. आपण चैतन्य पीठाच्या युट्यूब वाहिनीवरून गेल्या सुमारे 4 वर्षापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या अशा बहुमोल विषयांवर प्रबोधन करीत असतात. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की गेल्या पुष्पात आपण अतिप्रगत अशा सध्याच्या काळामध्ये पाश्चात्य देशातल्या भूगर्भशास्त्रज्ञांनी काही ज्या वेगळ्या कल्पना समोर आणल्या, उदाहरणार्थ विल्सन थेअरी ऑफ सुपर कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी, आणि त्याच्याही पलीकडे त्यांनी गॅलेक्टिक टाइम स्केल ही संकल्पना मांडली. म्हणजे सूर्य हा आपल्या ग्रहमंडळाला बरोबर घेऊन संपूर्ण आपले नक्षत्र मंडळ आहे, ज्याला निहारिका किंवा गॅलेक्सी असे म्हणतो किंवा आपली आकाशगंगा म्हणतो, त्याला एक पूर्ण प्रदक्षिणा करण्याकरता त्याला 225 दशलक्ष वर्ष लागतात असे त्यांनी म्हटले. या वर्षाला त्यांनी गांगेय वर्ष किंवा गॅलेक्टिक वर्ष असे संबोधले. आणि या प्रत्येक कालावधीनंतर डिझॉल्युशन किंवा इव्हॉल्युशन किंवा नवीनीकरण अशा पद्धतीचे 225 दशलक्ष कालावधीनंतर होत असतो. नंतर आपल्याला असं लक्षात आले की ही तर आपली पारंपरिक संकल्पना आहे, याला आपण मनवंतर असे म्हणतो, आणि हा मधला कालावधी आहे त्याला संधी म्हणजे प्रलय असे म्हणतो. आपल्याकडे थेट मनुस्मृतीमध्ये याचे वर्णन आले आहे. अशी युगगणना वेदांमध्ये सांगितली आहे व अशा पद्धतीने 6 वेगवेगळी मन्वंतरे होऊन गेली. प्रत्येक मन्वंतराचा एक निर्माता म्हणजे एक मनु, अशा 6 मनुंचे संदर्भ आपल्या ग्रंथात आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी जो गॅलेक्टिक इयरचा पिरियड सांगितला आहे तो आपल्या मन्वंतराशी जवळपास जुळतो. सुपर कॉन्टिनेंट व वेगवेगळ्या कॉन्टिनेंट विषयी ग्रंथकारांनी वर्णन केलं आहे. महाद्वीप व उपमहाद्वीपाविषयी सुद्धा वर्णन आपल्या ग्रंथात आलं आहे. म्हणून आज आपण सुरुवात करताना आपल्या भागवतकारांनी काय म्हटलं हे बघू. मूळ भागवत संहितेमध्ये पंचम स्कंदातल्या 19व्या अध्यायातील 29, 30 व 31 हे श्लोक जर बघितले तर आपल्याला असे लक्षात येईल, आपल्याला असे भावार्थाने लक्षात येईल की सगर राजाच्या संदर्भात हे वर्णन आले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की जम्बूद्वीप त्यांनी जेव्हा खोदले तेव्हा त्यांना असे आढळले की त्याच्या अंतर्गत 8 उपद्वीप आहेत असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. ते पुढे म्हणाले की 19वा अध्याय हा जम्बूद्वीपाचे वर्णन करणार आहे. त्यांनी असं म्हटलं की याच्याबरोबर आणखी 6 द्वीप आहेत, त्यांची नावे देखील आदरणीय बाबा महाराजांनी इथे सांगितली व 16व्या व 18व्या श्लोकात याचे वर्णन आले असे ते म्हणाले. ते सविस्तर वर्णन आदरणीय बाबा महाराजांनी इथे सांगितले. येथे नद्या व पर्वतांची अनेक नावे त्यांनी इथे दिली आहेत. पुढे ते म्हणाले की नर्मदा व तापी या 2 नद्यांच्या मध्ये सातपुडा पर्वत श्रेणीचे वर्णन आले आहे. ते अत्यंत महत्वाचे आहे. आजच्या पुष्पात आपण नर्मदा, सातपुडा आणि विंध्य याबद्दलही चर्चा करणार आहोत. आपण आतापर्यंत गॅलेक्टिक टाइम स्केल विषयी चर्चा केली, मन्वंतराबाबत तसेच त्याच्या युगांचा कालावधी किती असतो हे पण बघितलं. आता मूळ भागवत ग्रंथामध्ये या आकाश गंगेविषयी काय संदर्भ आला आहे व कालगणनेबद्दल काय सांगितले आहे ते बघू असे आदरणीय बाबा म्हणाले. भागवतातील पंचम स्कंदामधील 22वा अध्यायात भिन्न भिन्न ग्रहांच्या स्थितीचे वर्णन आले आहे. त्यात पहिला श्लोक महत्वाचा आहे. त्यात असे म्हटले आहे की परीक्षितांनी शुक्राचार्यांना असे म्हटले की भगवान सूर्य हा विविध राशींमध्ये म्हणजे नक्षत्रांमध्ये फिरत असताना मेरू पर्वत व ध्रुव उजवीकडे ठेवून जातो. याचा त्यांनी इथे विस्तार केला आहे. ते म्हणतात की सूर्याची गती व पृथ्वीची गती ही प्रत्यक्षात वेगळी असते. सूर्याचा फिरणारा हा जो काळ आहे त्याला त्यांनी कालगणनेची पद्धत धरली आहे. आकाशात सूर्याचा जेवढा मार्ग आहे त्याच्या अर्धा भागाला अयन म्हटले आहे व सर्व ग्रह किती लांब आहेत याचे वर्णन आले आहे. शेवटी त्यांनी असे म्हटले की ग्रहांच्या वरच्या बाजूला 11 लाख योजनांवर सप्तर्षी दिसतात व त्याच्या पलीकडे नक्षत्र आहेत व 23व्या अध्यायात शिशुमार चक्राचे वर्णन आले आहे. हे महत्वाचे आहे. गॅलेक्सी म्हणजे आपल्या आकाशगंगा, आपल्या आकाशगंगेला शिशुमार असे म्हटले आहे. त्याचे वर्णन इथे आलेले आहे.
सप्तर्षींच्या वरच्या बाजूला 13 लाख योजनेवर ध्रुव हा ग्रह आहे, त्याला ध्रुवलोक असे म्हटले आहे. फिरणाऱ्या ग्रहांना ध्रुव हा एक प्रकारचा ऍक्सिस आहे. सूर्याची एक प्रदक्षिणा म्हणजे 1 वर्ष. हा ध्रुव तारा सुद्धा या आकाशगंगेभोवती फिरतोय. 5व्या स्कंदातल्या 23व्या अध्यायातील 23-24 श्लोकांपासून शिशुमार चक्राचे वर्णन आले. याचा सारांश आपण बघणार आहोत. नक्षत्र, ग्रह, तारे आपल्या विशिष्ट अंतरावर कालचक्रामध्ये गोले गेले व ते कल्पाच्या अंतापर्यंत तसेच फिरत राहतात व यांची पण एक कार्यमर्यादा आहे व नंतर हे ब्लॅक होल मध्ये नामशेष होतात. शिशुमार चक्राचे वर्णन करताना त्यांनी असे म्हटले आहे की एखाद्या महासागरात एखादा मासा जसा असतो त्याप्रमाणे आपली आकाशगंगा आहे व याचा आकार माशासारखा आहे. त्याचे सविस्तर वर्णन इथे आदरणीय महाराजांनी केले. 14 नक्षत्र याच्या उजव्या बाजूला आहे. दक्षिणायनाची 14 नक्षत्र याच्या डाव्या बाजूला आहे. मागच्या भागात 3 नक्षत्र आहे व पोटाच्या भागात आकाशगंगा आहे असं वर्णन आहे. विस्तीर्ण अशा ब्रह्मांडामध्ये माशाच्या स्वरूपात आपली ही आकाशगंगा आहे. दिनकल्प व रात्री कल्पाचे वर्णन इथे आले आहे. एका नक्षत्रापासून दुसऱ्या नक्षत्रापर्यंतचा जो कालावधी आहे तो मन्वंतराचा कालावधी आहे. संधी काळात प्रलय होतो. दिनकल्पामध्ये 14 नक्षत्रामधून जाताना 14 मन्वंतर होतात व ब्रह्मदेवाची नंतर रात्र होते. अशा पद्धतीने 2 कल्प होऊन गेले आहेत असे ग्रंथकार म्हणतात. सृष्टीच्या उत्पत्तीपासून 21,000 दशलक्ष वर्ष होऊन गेले असे आदरणीय महाराज म्हणाले. याला म्हणतात गॅलेक्टिक टाइम स्केल. मग ते म्हणतात की आतापर्यंत 6 मन्वंतर झाले. भागवतकारांनी ही सर्व कालगणना काढण्यासाठी एक सूत्र सांगितले आहे. ते म्हणजे जेव्हा चंद्र, सूर्य, गुरु आणि पुष्य नक्षत्र एकाच वेळी एका राशीमध्ये आणि ठराविक अंतरावर येतात तेव्हा पृथ्वीवरची सतयुगाची सुरुवात होते. माणसाचं 1 वर्ष म्हणजे देवांचा 1 दिवस आहे व आतापर्यंत 6 मनु होऊन गेल्या. अशा तऱ्हेने महायुगाची कालगणना भास्कराचार्यांनी केली आहे. पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की महाविस्फोट झाला त्याला 61.32 गॅलेक्टिक वर्ष झाली तर पाश्चात्य लोकांनी म्हटलं आहे. आपल्या वैदिक कालगणनेनुसार सुद्धा हाच काळ येतो. अतिशय सविस्तरपणे आदरणीय बाबांनी हे समजावून सांगितलं. आधुनिक मानव हा 0.0013 गॅलेक्टिक वर्ष इतका जुना आहे. खऱ्या अर्थाने ही सर्व माहितीद्वारा हे लक्षात येतं की सर्वात जुना जो भूभाग आहे हा आपला नागपूर ते अमरकंटक वगैरे भाग आहे. तो थेट गुजरात पर्यंत जातो व सर्वात जुन्यापासून नवीनतम सर्व फॉर्मेशन आपल्याला या सातपुड्याच्या रेंजमध्ये दिसून येतात. रेवाखंडाचा हा भाग आहे म्हणून नर्मदा नदी ही महत्वाची आहे. 7व्या मन्वंतराचा हा काळ आहे. एका अर्थाने रेवाखंड एक प्रकारची शोकेस आहे. हे अभ्यासासाठी जिओलॉजीच्या अभ्यासासाठी महत्वाचा भाग आहे. याबद्दलचे टाइम स्केलचे वर्णन करून आदरणीय बाबांनी आपल्या प्रबोधनाला इथे स्वल्प विराम दिला. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. नमस्कार. गेल्या काही पुष्पातून आपण जेव्हा वैदिक भूगर्भ विज्ञानशास्त्र आणि संदर्भाकरता नर्मदा व्हॅली किंवा प्राचीन आपल्या पुराणात जो सांगितलेला आहे तो रेवाखंड, तो परिसर असा संदर्भ घेऊन आपण जेव्हा चर्चेला सुरुवात केली तेव्हा आपल्याला असं लक्षात आलं की साधारणपणे 50 ते 75 वर्षापूर्वी आज जे आपण जिओलॉजी हा विषय कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यात येतोय, त्यांची जी टेक्स्ट बुक आहे त्यात हा जिओलॉजी विषय, हा सिव्हिल इंजिनिअरिंगची मुलं ही फर्स्ट इयरला किंवा BSc आणि MSc जिओलॉजी करणारी मुलं ही जेव्हा त्यांच्या विशिष्ट जिओलॉजी विषय या महाविद्यालयात शिकतात तेव्हा ही जी पुस्तकं तयार झाली
या पुस्तकांमध्ये ज्या पद्धतीने हा विषय मांडला गेलाय, हा विषय ही मांडण्याची पद्धत म्हणजे पाश्चात्य किंवा वेस्टर्न जिओलॉजी हा विषय, याची सुरुवात आपल्या देशात साधारणपणे 1,200 वर्षापूर्वी झाली असं म्हणायला हरकत नाही. तर 1,200 वर्षापूर्वी किंवा पहिल्यांदा आपल्या देशामध्ये ईस्ट इंडिया कंपनी यांनी साधारण 150 वर्षापूर्वी जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. कशा करता? तर या भारतामध्ये जी काही खनिज संपत्ती असेल, त्यात मॅग्नीज असेल, आयरन असेल, कोळसा असेल, डायमंड त्या काळामध्ये प्रसिद्ध होतं, कोहिनूर हिरा वगैरे. ही सगळी ज्याची जी प्रसिद्धी ही भारताच्या बाहेर संपूर्ण जगात होती, तेव्हा त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी पाश्चात्य जिओलॉजिस्ट लोकांना हिंदुस्थानात बोलवून त्यांना याचा शोध घेण्याकरता हे जे खनिज असतात याच्याकरता जेव्हा त्यांना बोलवलं आणि त्यांनी याचं डॉक्युमेंटेशन करायला सुरुवात केली, त्या लेख संग्रह काही ठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या भागामध्ये, कर्नाटकामध्ये, महाराष्ट्रामध्ये, बिहारमध्ये किंवा उत्तर प्रदेशात, गुजरातमध्ये किंवा काश्मीर देशात त्या भागातले जे गॅझेटियर असतात त्याच्या त्या भागातले हे जे आलेले त्या वेळेचे जे जिओलॉजिस्ट असतील त्यांनी या भारतीय भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने कुठल्या प्रकारचे दगड सापडतात, कुठल्या प्रकारचे रॉक्स आहे, फॉर्मेशन्स आहे, या सगळ्याचा त्यांनी एक प्रकारे सर्वे केला, सर्वेक्षण केलं, पाहणी केली आणि त्याची नोंदी करून ठेवल्या. आणि याच जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा त्या काळातला एक अधिकारी, त्याचं नाव CH हॉलंड, या ग्रस्तानी हा सगळा जेव्हा हिंदुस्थानचा फॉर्मेशनचा म्हणजे त्या काळातला त्यांच्या पद्धतीने पाहणी केलेला हा जो विस्तार आहे जिओलॉजीचा किंवा जे भूगर्भशास्त्राच्या हिशोबाने दगडांचे, शिल्पांचे जे काही स्तर असतील वेगवेगळ्या फॉर्मेशनचे, मग त्या सिडिमेंटरी रॉक असतील, ज्याला आपण काही वेळा मार्बल म्हणतो, सँडस्टोन म्हणतो, शेल म्हणतो, काही वेळा मुरुम, ज्याला त्यांनी दख्खन म्हणजे डेक्कन असा शब्द दिला. मग डेक्कनला मूळ शब्द दख्खन आणि दख्खन म्हणजे दक्षिण. या दक्षिणेमध्ये असणारा हा जो काळ्या रंगाचा थेट सह्याद्रीपासून माळव्यापर्यंत असणारा हा जो काळसर रंगाचा दगड आहे, ज्याला त्यांनी डेक्कन असं नाव दिलं, हा मुळामध्ये त्यांच्या पद्धतीने बेसाल्टिक म्हणजे व्होल्कॅनिक किंवा ज्याला आपण ज्वालामुखी जन्य असा हा तो भाग आहे. मग असे त्यांनी जेव्हा नामकरण केले तेव्हा त्याच मंडळींनी जेव्हा देशाच्या विविध भागामध्ये कोळसा कुठे सापडतो, तो साधारणपणे आपल्याला बिहार, बंगाल, महाराष्ट्राचा काही भाग आणि गुजरातमध्ये सापडणारा जो कोळसा आहे किंवा मध्य प्रदेशमध्ये काही भागात सापडणारा कोळसा आहे, दक्षिणेत आहे, त्याला लिग्नाईट असं म्हणतात. तर अशा पद्धतीने ह्या जर असेल तर त्याचा एक वेगळं नाव दिलं त्यांनी. मग त्याला आपण जर असं म्हटलं की महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि बिहार या भागातला जो कोळसा असणारा जो भाग आहे त्याला त्याने गोंडवाना असं नाव दिलं. वर या गोंडवानाच्या वरती हा जो ज्वालामुखी असे होते त्याला त्याने डेक्कन ट्रॅप किंवा दख्खनचं पठार अशा पद्धतीचे एक सामान्य या रिजनल म्हणजे एक प्रादेशिक याला असं नाव दिलं. त्याच्या खालचा जो भाग होता त्यामध्ये आपल्या लक्षात येईल की गंगेच्या दक्षिणेकडे असणारा जो भाग आणि साधारणपणे नर्मदा किंवा तापीच्या उत्तरेकडे म्हणजे राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा काही भाग, याच्यामध्ये विंध्याचल पर्वताचा एक जो विशिष्ट प्रकारचे दगड सापडतात त्याला त्यांनी विंध्यन असं म्हटलं.
आणि खाली गेल्यानंतर म्हणजे दक्षिणेकडे गेल्यानंतर त्याच पद्धतीचा जो दगड त्यांना कडप्पा म्हणून दक्षिणेमधली जी पर्वतीय शृंखला आहे त्याला कडप्पा असं म्हटलं त्यांनी. आणि त्याच्या खालचे जे आहे त्याच्या खालचे जे मैसूर चित्रदुर्गवर जो भाग आहे त्या भागाला त्यांनी वेगवेगळी नावं दिली. मग अशा पद्धतीने आपल्याला जर नावं पाहिली तर मग आपल्याला आज जी जिओलॉजीची पुस्तकं दिसतात त्याच्यामध्ये त्या त्या स्थानांवरून त्या त्या भागातले दगड कसे ओळखायचे अशा पद्धतीने त्यांनी एक प्रकारे नोंद करून ठेवली आणि वर्गीकरण केलं. म्हणून आपल्याला काही ठिकाणी आर्कियन असं जर जेव्हा आपण म्हणतो सगळ्यात जुने दगड म्हणजे त्या ठिकाणी मग आर्कियन जे म्हटले की मग चित्रदुर्ग पासून साकोली संसार हा भाग म्हणजे आपल्या लक्षात येतो आणि त्यांनी तशी नोंद करून ठेवली. त्याला त्यांनी आर्कियन अशी नोंद केली. मग त्याच्या पलीकडे आपण जर गेलं तर रायपूर छत्तीसगडचा जो भाग आहे त्याच्यात डोंगरगड आहे, मग चिल्पी घाट आहे, अशी आपलीच नावं पण आमगाव आहे. अशा पद्धतीने त्यांनी आपली नावं जी आहेत ती तशीच ठेवली. पण दगडांची जी मूळ नावं आहे ती मात्र त्यांनी पाश्चात्य ठेवली. म्हणून त्याला ग्रेनाइट असं म्हटलं, ग्रेनाइट नाईस असं म्हटलं, किंवा त्या दगडाला त्याला शिस्त असं म्हटलं, ग्रॅन्युलाइट असं म्हटलं. त्या पुढे किंवा विंध्ययन पर्वत याच्या ठिकाणी सापडणारा जो मूळ त्या प्रकारचा दगड हा जेव्हा पूर्ण राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणखीन काही भागामध्ये जेव्हा त्यांना दिसलं आणि तशाच प्रकारचं पण वेगळ्या पद्धतीचा दगड हा जेव्हा खाली त्यांनी असं बघितलं की कडप्पा, तर त्यांना एक महत्वाची गोष्ट अशी लक्षात आली की या दगडांमध्ये त्यांच्या देशामध्ये म्हणजे ब्रिटनमध्ये किंवा युरोपमध्ये ज्या पद्धतीचे फॉसिल सापडतात ते फॉसिल काही या इकडल्या भागामध्ये सापडले नाही. त्यांना मग फॉसिल कुठून सापडतात तर त्यांना जे सापडणारे फॉसिल ज्याला जीवाश्म आपण म्हणतो यांची सुरुवात पाश्चात्य देशात केम्ब्रियन या फॉर्मेपासून होतो. म्हणजे इंग्लंडमध्ये जो केम्ब्रिया जो भाग आहे केम्ब्रिज त्या भागातले जे दगड आहे तिथे त्यांना पहिल्यांदा फॉसिल सापडले, त्याला त्यांनी कॅम्ब्रियन असं म्हटलं. आणि मग तिथून जे त्यांचे त्या भागामध्ये पहिल्यांदा जेव्हा कोणी जिओलॉजिस्ट तिथे असेल हटन नावाचा तो त्या भागातला पहिल्यांदा जिओलॉजिस्ट म्हटला गेला, त्यांनी याची जिओलॉजीची सुरुवात केली 150-200 वर्षापूर्वी. त्यानंतर त्या लोकांनी तिकडे जेव्हा याचा अभ्यास केला तेव्हा त्यांनी असं बघितलं की त्या कॅम्ब्रियन वरून एकावर एक असे जे थर आहेत हे थर कसे आहेत तर काही वेळा जमीन असते, मग त्याच्यावर समुद्र होतो, मग तो समुद्रानंतर तो समुद्र आटला की मग पुन्हा जमीन तयार होते म्हणजे डिपॉझिशन होतं, मग पुन्हा समुद्र येतो आणि अशा प्रकारे एकावर एक जे थर साचत जातात या थरामध्ये त्या समुद्रामध्ये असणारे जे काही प्राणी असतील ते प्राणी ते फॉसिल फॉर्म मध्ये त्यांचे अवशेष जे असतात ते जे त्याच्या दगडात सापडतात त्याला फॉसिल असं म्हटलं. आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने अगदी व्यवस्थितपणे कॅम्ब्रियन पासून अगदी आत्ताचा सध्याचा जो पिरियड आहे ज्याला रिसेंट असं म्हणतात म्हणजे ज्या काळामध्ये माणसं वगैरे यायला लागली जगामध्ये माणूस आला त्या काळापर्यंत त्यांनी व्यवस्थित त्यांच्या पद्धतीने अभ्यास केला. साधारण 125 ते 150 वर्षापूर्वी अशी त्यांची ती पद्धत होती. तीच मंडळी जेव्हा हिंदुस्थानात आली आणि हा जो TH हॉलंड नावाचा ग्रस्त त्या काळात अधिकारी त्यांनी जेव्हा इतर त्याच्या बरोबरचे जे जिओलॉजिस्ट लोक होते त्यांच्याशी जेव्हा त्यांनी संपर्क करून त्यांनी असं बघितलं तेव्हा त्याला एक गोष्ट अशी लक्षात आली की आपण हा जो सगळा भाग आतापर्यंत इंग्लंडमध्ये किंवा तिकडे बघितलेला आहे आणि आता जो हिंदुस्थानात बघतोय तर त्या त्यांच्या भागामध्ये आणि या हिंदुस्थानच्या विशेषतः या दक्षिण भागामध्ये म्हणजे गंगेचा जो दक्षिणेचा भाग आहे ज्याला पेनिन्सुला असं म्हटलं आहे याच्या भागामध्ये खूपच फरक आहे. काय फरक आहे या पेनिन्सुलामध्ये 2/3 भाग जो आहे
तो सगळ्यात जुने असे दगड आहे, त्याला म्हणतात आर्कियन, ज्याच्यामध्ये फॉसिल सापडतच नाही. फॉसिलचा साधा तुकडा सुद्धा कुठे एवढ्या मोठ्या भागात 2/3 भागात सापडत नाही. मग त्याच्यावरचा जो मोठा भाग आहे, त्याच्यात काय आहे? तर त्याच्यावरचा मोठा भाग आहे, त्याच्यामध्ये विंध्यन कडप्पा हे ज्या पद्धतीचे काही दगड त्याच्यामध्ये आहेत, मार्बल वगैरे आहेत, शिस्ट वगैरे, त्याच्यात सुद्धा फॉसिल काही ठिकाणी सापडतात. पण ते असे की प्राणी होते, त्यांचे अवशेष प्राणी या काळात होते असं दिसून येतं, पण त्यांचे अवशेष म्हणजे फॉसिल सापडत नाही. मग त्यांनी असा निष्कर्ष काढला की हे अशा पद्धतीचे सॉफ्ट बॉडीड, अशा पद्धतीचे काही प्राणी असतील की ज्यांच्यात अस्थि हाडं वगैरे नसतील, त्यामुळे ते त्यांचा फॉसिल होऊ शकलं नाही. आणि मग त्यांची पंचायत अशी झाली की या सगळ्याला नाव काय द्यावं. मग त्यांनी असं म्हटलं की प्री कॅम्ब्रियन, म्हणजे जेव्हापासून त्यांना फॉसिल सापडायला लागले तेव्हापासूनचा काळ जो आहे त्याला कॅम्ब्रियनच्या वरचा असा काळ म्हणायचा. आणि जिथे फॉसिल सापडत नाही त्याच्या खालच्या भागाला प्री कॅम्ब्रियन असं म्हणायचं. आणि मग ग्रेट अपार्कियन, इपार्कियन अनकन्फर्मिटी, म्हणजे ज्या ठिकाणी प्री कॅम्ब्रियन आणि आर्कियन जुने दगड हे असतील, ज्या भागाचा एक ठळकपणे जगभर एक प्रश्न ओळखता येते, त्याला आर्कियन असं म्हणायचं. मग या हॉलंडने असं बघितलं की याचं जर का वेगळं वर्गीकरण करायचं म्हटलं, तर हे जर का आपल्या पाश्चात्य देशातल्या जिऑलॉजीच्या सक्सेशनशी जर जुळत नसेल, तर याचं नामकरण केलं पाहिजे. म्हणजे याला एरा तिकडले लक्षात ठेवताय कामा नाही आपल्याला. कारण तिकडले जे एरियाचा टाइम होता, तो कसा होता, तर त्याला त्या लोकांनी सरळ सांगितलं की आर्कियन, प्री कॅम्ब्रियन, आणि कॅम्ब्रियन पासून पुढे मिसोझोईक, कायनोझोईक वगैरे असे त्यांनी नाव दिले, प्रोटेझोईक वगैरे अशी नावं दिली. पण ते सगळे इकडे दिसत नाही आहे. म्हणजे या आपला हा जो पेनिन्सुला भाग आहे, किंवा ज्याला आपण अगदी ज्याला जम्बूद्वीप असं म्हणावं, हा जो आपला खालचा भाग आहे, विशेषतः नर्मदेच्या खालचा, या आणि राजस्थानचा विंध्यांचा भाग, यात हे काही दिसत नाही. पण त्यांनी एक नवीन पद्धतीने याचं वर्गीकरण, त्याला नामकरण केलं. आणि ते नामकरण काय केलं असेल, ते आपल्या लोकांना अजूनही आश्चर्यकारक असं याकरता वाटेल की त्या काळात त्यांनी याचं नामकरण असं केलं की सगळ्यात जे जुने दगड आहे, जे फॉरेनमध्ये वेस्टर्नमध्ये सापडतात, त्याला त्यांनी प्री कॅम्ब्रियन म्हटलं. पण प्री कॅम्ब्रियन म्हणण्यापेक्षा त्याला त्यांनी आर्कियन असं म्हटलं. आणि एका अर्थाने ती प्री कॅम्ब्रियन म्हणजे खालचेच होते, पण त्याचा जो भाग होता त्याला आर्कियन नाव असंच ठेवलं. पण त्या आर्कियन वरचा तो वरचा जो भाग होता, म्हणजे कडप्पा आणि विंध्यन, त्याला त्यांनी नवीन नाव दिलं पुराणा फॉर्मेशन. अगदी आपण तद्दन ज्याला देशी म्हणू शकतो, आपल्या मायदेशच्या अशा पद्धतीचं आपल्या भाषेत त्याला त्यांनी नाव दिलं पुराणा फॉर्मेशन. मग या प्री कॅम्ब्रियनला एकदा पुराणा म्हटल्यानंतर मग त्याच्यावरचं जे असेल त्याचे त्यांनी 2 भाग केले. त्याचे 2 भाग करताना कसे केले की तो जो गोंडवानाचा जो भाग होता, गोंडवाना फॉर्मेशन, जिथे कोल वगैरे सापडायचा, तिथपर्यंतचा त्या भागाला त्यांनी एक आणखीन वेगळं नाव दिलं. त्याला म्हटलं त्यांनी द्राविडियन, द्राविडियन फॉर्मेशन. आणि मग या द्राविडियन फॉर्मेशनच्या वरचा ज्यात कोळसा सापडतो तो गोंडवानाचा भाग. आणि मग जिथे आपण ज्याला मुरुम म्हणतो, तो मुरुम म्हणजे दख्खनचा पठार किंवा माळवा, हा जो भाग आहे तिथपासून वरपर्यंतचा भाग, त्याला एक नाव देते त्यांनी आर्यन. म्हणजे आर्कियन, पुराणा, द्राविडियन आणि आर्यन आणि रिसेंट, वर्तमान, अशा पद्धतीचं त्यांनी वर्गीकरण सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी केलं, जवळजवळ 150 वर्षापूर्वी. साधारण 125 वर्ष म्हटलं तरी हरकत नाही, पण 125 वर्षापूर्वी त्यांनी केलं. आणि याची बरोबर जीएसआयच्या रेकॉर्डमध्ये नोंद आहे. हे मुद्दाम सांगण्याचं कारण असं की या पद्धतीचं वर्गीकरण पहिल्यांदा आपल्याकडे होतं, बरेच वर्ष होतं. मग त्यानंतर जे काही जिऑलॉजिस्ट होते, त्या लोकांनी मात्र त्याच्यामध्ये
वेगळ्या पद्धतीने कुठेतरी पाश्चात्य देशांचा जो काही त्यांच्यावर पगडा होता, त्यामुळे त्यांनी ही जी नामकरण होतं, हे नामकरण बाजूलाच करायला सुरुवात केली. आणि हे करताना त्यामधले बरेच लोक जे आहेत ज्यांनी ग्रंथ लिहिले ते तर भारतीयच होते. पण भारतीय जरी असले तरी त्यांच्यावरती पगडा तो सगळा तो पाश्चिमात्य वेस्टर्न जिओलॉजीचाच असल्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर कल्पना अशी होती की जिथे जिथे ब्रिटिश किंवा पाश्चात्य जिओलॉजिस्ट गेले, त्यांनी जे काही शोध लावले आणि त्यांनी वर्ल्ड स्टँडर्ड जिओलॉजिकल सक्सेशन याचं जे काही त्यांनी स्केल तयार केला, त्या स्केलमध्ये हे आपला भाग कसा बसवायचा हा बसला पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी जेव्हा ग्रंथ लिहायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्यामध्ये जुने जे ग्रंथकार आहेत आपल्याकडे, जी पुस्तकं मी 50 वर्षापूर्वी कॉलेजमध्ये शिकलो, ते जे पुस्तक आहे, नामोल्लेख मुद्दाम सध्या काही करत नाही, पण तरी सुद्धा माहिती करता सांगतो की सगळ्यात जुने जिओलॉजीचे जे पुस्तक आहे, त्यात वाडिया आणि कृष्णन ही पुस्तकं साधारणपणे 60 ते 65च्या मध्ये प्रकाशित झाली होती. वाडियांचं पुस्तक तर 1930-32 पासून लोकांना उपलब्ध आहे. टेक्स्ट बुक आहे. याच्यामध्ये त्यांनी असं केलं की पुराणा शब्द ठेवला आहे, पण वरचे जे शब्द आहेत द्राविडियन वगैरे, ते शब्द त्यांनी काढून टाकले आणि त्याच्याऐवजी त्यांनी सरळ सरळ कॅम्ब्रियन वगैरे असं म्हणायला सुरुवात केली. मग कॅम्ब्रियन म्हणायला सुरुवात केली म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी हे पाश्चात्य देशातली पद्धत त्यांनी आपल्याकडे आणली. आणि त्याच्यामध्ये जसं मारून मुटकून एखाद्याला कुठे सेट करता येईल अशा पद्धतीने आपली संपूर्ण या आपल्या भागातली जिओलॉजी त्यांनी सेट केली. आता हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की या विषयावर पुन्हा आपण चर्चा करणारच आहोत. पण त्या काळात जेव्हा ही अर्कियनपासून थेट रिसेंट पर्यंत म्हणजे प्री कॅम्ब्रियन, कॅम्ब्रियन, ऑर्डिव्हेशन, सायलोरियन वगैरे हा हा सगळा जो पाश्चात्य नाव असणारा हा सेक्शन जेव्हा इंग्लंडमध्ये लोक अगदी ज्याला आपण म्हणतो की डोळे झाकून जिओलॉजिस्ट लोक फॉलो करत होते, अभ्यास म्हणून बघत होते, त्या काळामध्ये म्हणजे साधारणपणे 1935-36च्या आसपास वेगेनार नावाच्या ग्रस्ताने एक नवीनच थ्योरी आणली आणि त्यांनी असं म्हटलं की आता सध्या आपण हे जे वेगवेगळे महाद्वीप पाहतोय, कॉन्टिनेंट्स पाहतो आहे, हे कॉन्टिनेंट्स खऱ्या अर्थाने असे नव्हतेच. मग कसे होते? तर हे सगळे कॉन्टिनेंट एकत्र होते, एकसंघ होते आणि एका कॉन्टिनेंट एकसंघ असा जो महाद्वीप प्राचीनतम असा जो महाद्वीप होतो त्याला त्यांनी नाव दिलं पॅंगिया. आणि मग हा पॅंगिया जो होता हा दुभंगल्यानंतर मग त्याच्यातून गोंडवाना लँड आणि युरेशिया असे झाले, त्यात एक समुद्र निर्माण झाला, त्याला टेथिस असं म्हटलं. आणि हे सगळं जर झालं असेल तर हे साधारणपणे केव्हा झालं असेल? ते साधारणपणे 40 ते 45 दशलक्ष वर्षपूर्वी, 40 ते 45 दशलक्षपूर्वी एवढं त्यांनी असं म्हटलं. पण मूळ जो आपली जिओलॉजीची तेव्हा लोकांना जी कल्पना होती, जेव्हा जी पद्धत होती माहितीची, त्यामध्ये या खऱ्या अर्थाने जी सृष्टीची उत्पत्ती म्हणजे आपले जे पृथ्वी तलावरती पृथ्वीची उत्पत्ती याचा जर कालावधी पाहिला तर त्याच्यामध्ये त्या ग्रंथात 4600 दशलक्ष 4600 दशलक्ष वर्ष म्हणजे 4600 दशलक्ष वर्षापासून तर साधारणपणे 50 दशलक्ष वर्षपर्यंत हे जे सगळे कॉन्टिनेंट्स वगैरे आपण म्हणतो, महाद्वीप आहे, मग ते नॉर्थ अमेरिका आहे, साऊथ अमेरिका आहे, आफ्रिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, युरोप आहे, एशिया, हे नव्हतेच. तर हे 50 दशलक्षापूर्वी झाले, नंतर झाले. त्याच्या आधीपर्यंत ही पृथ्वी जणू काही एकच संघ होती असं त्यांनी एक प्रकारे प्रतिपादित केलं. मग अशा पद्धतीने जेव्हा प्रतिपादित केलं तर त्यावेळेस असं म्हटलं गेलं की या कॉन्टिनेंटल डीप थ्योरीनी पूर्वीचे जे ऑर्थोडॉक्स म्हणजे अगदी
ज्यांचा दृढ समज होता की पृथ्वीचे हे जे काही कॉन्टिनेंट्स आहे असेच आहे पूर्वीपासून, त्यांच्या सगळ्या कल्पना या नामशेष झाल्या, विखरित झाल्या. आणि मग त्याला एक नवीन कल्पना समोर आली, त्याला म्हणतात कॉन्टिनेंटल डीप थ्योरी. आणि या कॉन्टिनेंटल डीप थ्योरी म्हणजे वेगवेगळे कॉन्टिनेंट होण्याच्या आधी जो मूळ एक कॉन्टिनेंट होता, मूळ महामहाद्वीप, त्याला मग त्याला काय नाव द्यायचं, तर त्याला नाव देण्यात आलं सुपर कॉन्टिनेंट. मग हा जो सुपर कॉन्टिनेंट जो होता, हा सुपर कॉन्टिनेंट त्याला काही लोकांनी असं म्हटलं गोंडवाना लँड. कारण गोंडवाना लँड हा मूळ दुभंगला, आणि मग गोंडवाना लँड अर्धा इकडे राहिला आणि अर्धा युरेशिया असा झाला, म्हणून त्याला मूळ गोंडवाना लँड असं म्हणायला हरकत नाही, असं सुद्धा एक काही लोकांचं मत आहे. म्हणजे सगळ्यात जुना जो काही भाग होता तो गोंडवाना लँड होता. आणि गोंडवाना लँड कशावर नाव निघालं, तर आपल्या साधारणतः मध्य भारतातला हा जो गोंड भाग आहे, गोंडी भाग आहे, गोंडवाना, हे नाव आपल्या महाराष्ट्राला परिचित आहे. तिथून हा गोंडवाना लँड म्हणजे सगळ्यात जुना भाग निघाला. म्हणून मी याच्या आधी एकदा म्हटलं की जगातला सगळ्यात जुना जर का भाग असेल तर तो आपला भाग आहे. पण त्याच्या पलीकडे मग असा विषय निघाला की हा जो काही मूळचा गोंडवाना लँड आहे, हा सुरुवातीपासून तरी तसाच आहे का? हा सुरुवातीपासून जर तसाच आहे का, याच्यातही आणखीन काही फेरबदल झाले, तर मग त्याच्यामध्ये मग पुढे आणखीन एक नवीन थ्योरी पुढे त्यात अशी निघाली की ती थ्योरी, ज्यांनी प्लेट टेक्टॉनिक हे शोधून काढलं. प्लेट टेक्टॉनिक म्हणजे का शोधलं गेलं, त्याच्यामागलं कारण असं की जर हा वरचा भाग दुभंगला असेल, तर हे दुभंगण्याच्या मागे काहीतरी कारण आहे. तर काय कारण आहे, तर हा जो वरचा भाग आहे, ज्याला आपण कॉन्टिनेंट असं म्हणतो, याच्या खाली काही विशिष्ट अशा प्लेट्स आहेत. त्याला प्लेट हा शब्द त्यांनी वापरला. आपण त्याला असं एक विशिष्ट पूर्ण पृथ्वीच्या अगदी वरच्या भागात असणारा एक थर असा म्हणावा. खूप मोठा थर, 100-150 किलोमीटरचा असा मोठा थर असावा, ज्या थरावरती मग हे सगळे पृथ्वीचं वरचे सगळे दगड वगैरे आहेत, आपले पर्वत डोंगर वगैरे. पण हा थर जवळजवळ 600-700 किलोमीटर तरी खाली असावा, त्याला प्लेट्स असं म्हटलं. मग मला आठवण आली की बऱ्याच एपिसोडच्या पूर्वी जेव्हा आपण भूकंप लक्षणाध्याय वरामिराचा बृहत्संहिता बघत होतो, तेव्हा त्यांनी असं म्हटलं की या भूकंप का होता, ते या पृथ्वीच्या पाठीवरती गज आहेत, अष्टदिग्गज. मग गज याचा अर्थ काय, की ती जी हत्तीची जी पाठ असते त्याला गज असं म्हटलंय, हत्तीच्या. आणि हे जे अष्टदिग्गज म्हणजे अशा 8 प्रकारचे जे हत्तीच्या ज्या पाठ आहे, हत्तीच्या पाठीवरती ही पृथ्वी आहे. आणि हे जेव्हा हत्ती हलतात, म्हणजे हे जे हत्तीच्या पाठीचा जो प्लेट्स आहे, हे हल्ले की भूकंप वगैरे होतात. का, मला सहज कल्पना आली म्हणून सांगितली की ती जी गजाची कल्पना आहे, आपल्या पुराणोक्त म्हणावी, पण त्या पद्धतीने या प्लेट्स 8 आणि काही लहान सहान अशा प्लेट्स आहेत, या जेव्हा हलतात तेव्हा भूकंपही होतात. आणि पुढे हे कॉन्टिनेंट जे आहे यांचं डिफ्टिंग होतं, त्याला हे कारण प्लेट्स टेक्टॉनिक असं त्याला त्यांनी नाव दिलं. टेक्टॉनिक म्हणजे स्ट्रक्चर या प्लेट्सचं. मग ही ज्यांनी शोधून काढलं त्यांनी आणखीन एक असं म्हटलं की ही जी कॉन्टिनेंट्स आहे, हे कॉन्टिनेंट जरी सुपर कॉन्टिनेंट एक असा होता, पण हे एकदाच झाले असं नाही आहे, तर याच्या आधी सुद्धा अनेक असे सुपर कॉन्टिनेंट तयार झाले आहेत. त्याला म्हटलं सुपर कॉन्टिनेंट सायकल. म्हणजे एक सुपर कॉन्टिनेंट तयार झाला, मग त्याचा भाग कदाचित तुटला, किंवा त्याचा भाग तुटला असेल, नामशेष झाला असेल, किंवा पुन्हा आसपास समुद्र जो आहे त्याच्यात तो विरघळून गेला असेल. मग पुन्हा समुद्र आला, मग समुद्रानंतर पुन्हा दुसरा कॉन्टिनेंट तयार झाला. आणि अशा पद्धतीने एकावर एक काही कॉन्टिनेंट तयार झाले. तर आपण आधी असं बघितलं की काही ग्रंथकारांनी, संशोधकांनी याच्याआधी रोडेनिया किंवा आणखीन असे काही काही वेगवेगळ्या कॉन्टिनेंटचे नावं सांगितले आहे. आणि त्यांनी असं म्हटलं
की अशा सुपर कॉन्टिनेंट पूर्वी होते आणि या सुपर कॉन्टिनेंट नंतर आता जो सध्या आपण म्हणतोय हा सगळ्यात शेवटला सुपर कॉन्टिनेंट याच्या तुकडे झाल्यानंतर त्याचे आणखीन तुकडे झाल्यामुळे सध्या आपल्याला जो काही भाग दिसतोय तो आपल्याला लक्षात येतो. पण महत्वाचं काय आहे की सुपर कॉन्टिनेंटल सायकल जर म्हटली तर ही कशी झाली असेल? मग पुन्हा प्रश्न आहे की केव्हाही होते का? मग त्यातून एक कल्पना अशी निघाली की हे सुपर कॉन्टिनेंट हे तयार होणं आणि पुन्हा त्याचा विध्वंस होणं, डिस्ट्रक्शन होणं आणि इव्हॉल्युशन याच्या मागे सुद्धा एक विशिष्ट कालमर्यादा किंवा कालचक्र आहे. त्या विशिष्ट कालाने सुपर कॉन्टिनेंट तयार होतात तर ते डिस्ट्रक्शन होतं. त्याला म्हटलं गॅलेक्टिक टाइम स्केल. मग या गॅलेक्टिक टाइम स्केलचं वैशिष्ट्य काय आहे? तर सुरुवातीला जेव्हा एक रिसर्च पेपर मी असा बघितला नेटवरती, त्या काळात कोणतरी 2003 ते 5 या काळामध्ये साधारण जे काही याच्यावर लिहिलं, तर त्यात त्याने असं म्हटलं की 225 दशलक्ष वर्षांनी ही सायकल रिपीट होते. म्हणजे पुन्हा एक सुपर कॉन्टिनेंट जो झाला असेल तो 225 वर्षांनी मग हा जो सुपर कॉन्टिनेंट आहे तो पुन्हा कदाचित नामशेष होतो, डिफॉर्म होतो, मग त्याच्यात परिवर्तन होतं किंवा काही वेळा त्याचे तुकडे होतात किंवा तो पुन्हा रियुनियन म्हणजे त्याचे तुकडे पुन्हा जुळून येतात. हा जो एक विशिष्ट कालावधी त्याला त्यांनी म्हटलं गॅलेक्टिक टाइम स्केल. त्यात गंमत काय आहे, त्या 225 वर्षाचा कालावधी त्यांनी कुठून काढला? तर त्यांनी असं म्हटलं की हा जो कालावधी आहे हा कालावधी म्हणजे सूर्य, आपल्या सगळे जे ग्रह आहेत या ग्रहांना घेऊन हे जे आपलं आकाशगंगा आहे त्याचं जे मूळ केंद्र आहे या आकाशगंगेचा पूर्ण जेव्हा एक फेरा पूर्ण करतो त्यावेळेस हे 225 दशलक्ष वर्ष म्हणजे गॅलेक्टिक इयर किंवा गांगेय वर्ष हे पूर्ण होतं. म्हणजे 225 वर्ष पूर्ण झाले आणि ते जेव्हा पूर्ण होतं तेव्हा अशा पद्धतीच्या घडामोडी होतात ज्याला आपण सुपर कॉन्टिनेंटल सायकल असं त्याला म्हणतो. आज मला असं सांगायचं आहे मुद्दाम की ही जेव्हा 225 वर्षाची त्यांनी कल्पना काढली आणि मग मी अधिकाधिक याच विषयी जेव्हा बघायला सुरुवात केली तेव्हा मला असं लक्षात आलं की अनेक लोकांनी याच्याही वरती पुन्हा आपापल्या पद्धतीने संशोधन केलं आहे. मग त्यांनी म्हणजे ही जर का जंत्री आपण पाहिली ही गॅलेक्टिक वर्षाची ही जर का मर्यादा ही वेगवेगळ्या ग्रंथकारांनी वेगवेगळ्या संशोधकांनी आपापल्या भागामध्ये जेव्हा त्यांनी इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला तर आज मला मुद्दाम असं सांगायचं आहे की माझ्याकडे जे रेकॉर्ड आहे मी जे आतापर्यंत पाहिलं त्याच्यामध्ये 180 दशलक्ष वर्षापासून तर 250 दशलक्ष वर्ष अशी त्यांच्यामध्ये तफावत आहे. एका शास्त्रज्ञाच्या समूहाने 225 दशलक्ष म्हटलं, एका शास्त्र समूहाने 180 दशलक्ष वर्ष म्हटलं, एका समूहाने 250 दशलक्ष वर्ष म्हटलं. आणि मग मी जेव्हा ग्रंथ पाहिले काही जे जिओलॉजी विशिष्ट ग्रंथ पाहिले त्याच्यामध्ये कुठेतरी याचा संदर्भ सापडतो का तर त्यांनी सुपर कॉन्टिनेंट असं म्हटलं नाही पण सूचक संकेत जेव्हा केला तेव्हा त्यांनी असं म्हटलं की 300 दशलक्ष वर्ष ते 500 दशलक्ष वर्ष या कालावधीत अशा पद्धतीच्या घडामोडी पृथ्वीवरती होत असतात. जे यावरनं एक गोष्ट अशी लक्षात आली की या कालमर्यादा ही जी गॅलेक्टिक टाइम स्केल आहे याच्यामध्ये एकवाक्यता नाही. तरी सगळे संशोधक असं म्हणतात की ही गॅलेक्टिक टाइम स्केल म्हणजे सूर्य हा मूळ आपल्या आकाशगंगेच्या केंद्रावरती प्रदक्षिणा करायला लागण्याचा काळ आहे पण या सगळ्या संशोधकांमध्ये एकवाक्यता नाही. जशी कालावधीमध्ये एकवाक्यता नाही 180 पासून 300 350 पर्यंत याचा कालमर्यादा प्रत्येकाने दाखवल्या तसेच सुपर कॉन्टिनेंट किती आहे याच्याबद्दल सुद्धा संभ्रम आहे. कुणी म्हटलं 5 सुपर कॉन्टिनेंट झाले, कुणी म्हटलं 3 झाले, कुणी म्हटलं
7 ते 8 झाले आहे. अशा पद्धतीने या सुपर कॉन्टिनेंटची सुद्धा लोकांनी कल्पना केली. मग अशा पद्धतीने जर का आज पाश्चात्य आपल्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे, जिओलॉजी विशिष्ट जे विज्ञाननिष्ठ आहे, त्यांच्या पद्धतीने अभ्यास केल्यावरती मग मला असं लक्षात आलं की या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर आपली जर वैदिक पद्धत आपण बघितली, वैदिक टाइम स्केल आपण बघितला, तर आमच्या वैदिक गॅलेक्टिक टाइम स्केल म्हणजे हा जो मन्वंतराचा कालावधी आहे, आणि विशेष म्हणजे आमची जी सुपर कॉन्टिनेंट्स आहे, म्हणजे प्रत्येक मनुच्या वेळेसचा हा जो ठराविक असलेला भाग, हा जर आपण म्हटला तर आमच्याकडे काही गोष्टी निश्चित आहेत. हे या गेल्या 100-150 वर्षात त्या समोर कोणी आणलेले नाही. त्याचा अभ्यास करणारे संशोधक जे होते ते त्या काळात होते. म्हणजे कुठल्या काळामध्ये? महाभारत, पुराण आणि ज्या काळामध्ये आपण असं म्हणूया की मनुस्मृती ग्रंथ वगैरे याची निर्मिती झाली असेल त्या काळात, विशेषतः भागवत, त्या काळामध्ये हे ग्रंथकार अभ्यासक होते. आणि त्यांनी त्यात असं लिहून ठेवलंय की एका अर्थाने सृष्टीची जेव्हा निर्मितीला सुरुवात झाली तेव्हा 6 मनू आतापर्यंत झाले आणि 7वा मन्वंतर चालू आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये कुठे संदिग्धता नाही. हेच महाभारत भागवतापासून आतापर्यंतच्या कुठल्याही ग्रंथात पाहिली तर आपल्याला कोणी या टाइम स्केल मध्ये फार कोणी गडबड करत नाही. 6 मनू 6 मनू. 7th जो मनू आहे वैवस्वत, हा वैवस्वत त्याने म्हणजे 7 अशा पद्धतीचं सुपर कॉन्टिनेंटची कल्पना आपल्याकडे आहे. तसंच कालावधी किती आहे? तर भागवताने आपण मग म्हटले की 71 महायुग आणि 72वा जर आपण त्यात धरलं तर 72 महायुगाचा जर साधारण कालावधी म्हटला तर जवळपास तो 307 किंवा 308 दशलक्ष वर्ष हा प्रत्येक या मन्वंतराचा कालावधी आपल्या डोळ्यासमोर आहे. म्हणजे जर आपण असं बघितलं तर प्रत्येक मन्वंतर हा साधारणपणे 306 ते 308 अशा दशलक्ष वर्षामध्ये हा एक सुपर कॉन्टिनेंट मन्वंतराचा तयार होतो. मग त्याच्यामध्ये प्रलय होतो. म्हणजे जे काही पुढे त्याच्यामध्ये काही विभागणी होणार असेल, समुद्र येणार असेल, तो भाग भूभाग कमी जास्त होणार असेल, तर हे सगळे जे त्यातले भाग होतात त्याचे वर्णन आपल्याकडे आलेले आहे. आणि ते झाल्यानंतर मग पुन्हा दुसरं मन. तर अशा पद्धतीने 306 ते 308 अशा एक विशिष्ट गॅलेक्टिक आपल्या वैदिक टाइम स्केल मध्ये 6 मन्वंतर आतापर्यंत होऊन गेली. तर मी माझ्या पद्धतीने जेव्हा याचं गणित काढलं तेव्हा मला असं लक्षात आलं की पाश्चात्य वैज्ञानिक लोकांनी मग त्यांचा गॅलेक्टिक टाइम असो, त्यांचा रेडिओ ऍक्टिव्ह किंवा त्या पद्धतीने असो, लेड झिंग वगैरे जे म्हणतात त्यांना, ते लेड युरेनियम वगैरे या पद्धतीने त्यांनी कालमर्यादा काढली असो, पेलिओलॉजिकल पेलिनॉलॉजिकल अशा पद्धतीने त्यांनी गणना केली असो, पण ते जेव्हा असं म्हणतात की साधारणपणे या पृथ्वीवरती जेव्हा खऱ्या अर्थाने सृष्टीची उत्पत्ती व्हायला सुरुवात झाली तर हा काळ साधारणपणे 2000 ते 2500 दशलक्ष वर्ष प्री कॅम्ब्रियनचा असा त्यांनी धरला आहे. पण आपल्या वैदिक कालगणनेप्रमाणे बरोबर तो 1972 दशलक्ष वर्ष असं समजायला हरकत नाही, असं मी गणिताने बघितलं. आणि मग या 1972 दशलक्ष वर्षामध्ये प्रत्येकी जर 3-3, 308, 306, 308 असं जर गणित करत गेलं तर 122 दशलक्ष वर्ष आपल्या सध्याच्या वैवस्वत मन्वंतराला झाली आहे असं आपण समजायला हरकत नाही. आणि मुख्य म्हणजे पाश्चात्य पद्धतीने त्यांच्या जरी संदर्भ घेतले तर आपल्याकडे असं म्हटलंय की ही जी सगळी नंतरची उपखंड, ज्याला खंड म्हटलंय, महाद्वीप हे तयार झाले आहेत, हे वैवस्वत मन्वंतरामध्ये तयार झाले आहे. आणि त्या सुद्धा त्यांच्या पद्धतीने हे सुद्धा टर्शरी पिरियड मध्ये, म्हणजे या वैवस्वत मन्वंतराचा जो आपला कालावधी आहे त्याच कालावधीमध्ये हे वेगवेगळ्या पद्धतीचे हे सगळे
महाद्वीप तयार झाले. म्हणजे त्याच्या आधी वैवस्वत मन्वंतराच्या आधी जो काही आपला सगळा जो भाग होता, हा मात्र एकच संघ होता. आणि हा म्हणजे आधीच्या 6 मनूमध्ये ही संपूर्ण आपल्या ग्रंथात जे प्रत्येक मन्वंतराचं वर्णन आहे, तो मात्र पृथ्वीचा एक भाग हा अखंड असा होता, असं म्हणायला हरकत नाही. तर अशा पद्धतीने आपण 6 मन्वंतराचा कालावधी जेव्हा 1972 दशलक्ष वर्षाच्या पूर्वी आपण बघितला, तर आता प्रश्न असा आहे की आपण हा जो कालावधी आपण काढला, हा मन्वंतराचा कालावधी काढला, तर याला नेमकं त्यांनी गणित कुठल्या पद्धतीने तयार केलं असेल, हा कालावधी मोजला कसा असेल, या मोजण्याची पद्धत काय असेल. कारण पाश्चात्य जेव्हा मी इतर ठिकाणचे सगळे गणित बघितले या पद्धतीने, प्रत्येकाने वेगवेगळी त्यांची पद्धत त्यात दाखवलेली आहे. आणि ती पद्धत बहुतेक ॲस्ट्रोफिजिक्स किंवा ज्योतिषी पद्धतीने, खगोल ज्योतिषीच्या पद्धतीने त्यांनी सुद्धा गणितं केली आहे. पण त्याच्यात संभ्रम आहे, काही ठिकाणी कॉन्ट्रावर्सी आहे, म्हणून तर वेगवेगळे काल त्यांचे येतात. मग आपल्याकडे मात्र जो काल आहे, याच्याकरता त्यांनी मात्र काही संदर्भ आहे का? मग हा संदर्भ जो खऱ्या अर्थाने आपण असं म्हणू शकतो, तो संदर्भ त्यांनी काही लपवून ठेवला नाही. तो संदर्भ थेट श्रीमद भागवताच्या 12 स्कंदामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये त्यांनी श्लोकबद्ध पद्धतीने नमूद करून ठेवला आहे. तेव्हा आता मी मुद्दाम आपल्या या वैदिक टाइम स्केलच्या पद्धतीने गणना करण्याकरता आणि मग पुढचा जो भाग आहे त्याच्या संबंधात काही श्लोक मुद्दाम उद्धृत याकरता करतो की आपल्याला यामुळे आपलं हे जे महत्व आहे ते लक्षात येईल. तर श्रीमद भागवतकारांनी 12व्या स्कंदातला जो 2रा अध्याय आहे, त्यातला 24वा श्लोक जो आहे, त्या श्लोकामध्ये असं सांगितलं आहे, पुनश्च मी सांगतो, 12व्या स्कंदातला 2ऱ्या अध्यायातला 24वा श्लोक, यात त्यांनी असं म्हटलं आहे, यदा चंद्रश्च सूर्यश्च तथा तिश्च बृहस्पती एकराशो समेशती तदा भवंती तथा कृतम. म्हणजे जेव्हा चंद्र, सूर्य आणि बृहस्पती म्हणजे गुरु एकाच वेळेस पुष्य नक्षत्रात प्रवेश करतात, त्यावेळेस सत्ययुगाची सुरुवात होते. पुढे त्यांनी असं म्हटलंय, आता याचा अर्थ काय, तर सत्ययुगाची सुरुवात होते. तर सत्ययुग आपल्याला माहिती आहे की सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग असे 4 युग जे आहे, हे सत्ययुग म्हणजे कलियुगाची 4,32,000 वर्ष याच्या चौपट असणारे सत्ययुग आहे. आणि कलियुग जेव्हा संपतं तेव्हा सत्ययुगाला सुरुवात होती त्या चक्राने क्रमशः. आणि मग या 10 कलियुगाचं जर म्हटलं तर एक महायुग होतं, आणि अशी 71 महायुगाचं एक मन्वंतर होतं, आणि तितकाच संध्यांश अलीकडे आणि पलीकडे असतो, म्हणजे एकूण 72 महायुग हा त्याचा जो कालावधी असतो. आणि असे 14 मन्वंतर म्हटलं की दिनकल्प होतं. हे आपल्याकडलं गणित आहे. यातलं सगळ्यात छोटं जे युनिट आहे, जे महायुगाचं किंवा सत्ययुग, याची सुरुवात कशी होते त्याची गणना त्यांनी या ठिकाणी सांगितली की यदा चंद्रश्च सूर्यश्च तथा तिश्च बृहस्पती एकराशो समेष्यती तदा भवती तथा कृतम. तर याच्यामध्ये त्यांनी आणखीन एक छान असं सांगितलं की सप्तर्षीणा तु यो पूर्वो दृश्येते उदिती दिवो तयोस्तु मध्ये नक्षत्रम दृश्यते यत् समम निशी. जेव्हा आकाशात सप्तर्षींचा उदय होतो तेव्हा पहिल्यांदा त्यातले 2च तारे दिसतात. त्यांच्यामध्ये दक्षिणोत्तर रेषेवरती मध्यभागी एक नक्षत्र दिसत, आणि हे जे नक्षत्र दिसतं त्या नक्षत्रामध्ये तेनेत ऋषयो युक्ता स्तिष्ठस्तंत्य 10 शतम नृणाम
ते त्वदीये द्विजाः काले अधुना चाश्रिता मघाः. हा 27-28 नंबरचे श्लोक आहे. त्यात ते असं म्हणतात, सप्तर्षी त्या नक्षत्रांबरोबर मनुष्यांची 100 वर्षपर्यंत राहतात. आणि ते वर्णन करत असताना त्यांनी असं म्हटलं या भागवत कालामध्ये, की त्या भागवताचं जेव्हा लेखन झालं आणि जेव्हा या परीक्षिताचा जन्म झाला म्हणजे महाभारताच्या नंतर, तेव्हा सुद्धा हे सप्तर्षी मघा नक्षत्रात होते. अधुना चाश्रिता मघा. आणि म्हणजे मग त्या परीक्षिताच्या नंतर कलियुगाला प्रारंभ झाला. आता त्यांनी पुन्हा असं म्हटलंय, यदा देवर्षया सप्ता मघासु विचरन्ति तथा तदा प्रवृत्तसु कली द्वादशाब्द शतात्मकम. ज्यावेळेस सप्तर्षी मघा नक्षत्राभोवती फिरतात त्यावेळेस कलियुगाला प्रारंभ होतो. म्हणजे देवतांच्या काळगणनेनुसार कलियुगाचं आयुष्य 1200 वर्षाचं, म्हणजे माणसाच्या कालगणनेनुसार 4,32,000 वर्षाचा आहे. म्हणजे यांचा हा जो फेरा आहे हा सप्तर्षींचा मघा नक्षत्राच्या भोवती फिरणं, एका नक्षत्र त्यांनी असं म्हटलं, याचा जो कालावधी आहे तो 4,32,000 वर्ष, म्हणजे कलियुगा एवढा आहे. आणि मग त्यांनी असं म्हटलं, यदा मघाभ्यो यास्यन्ति पूर्वाषाढा महर्षया तदानंतरात प्रभुत्तेश कलिवृद्धी गमिष्यति. म्हणजे जेव्हा सप्तर्षी हे मघा नक्षत्रातून पूर्वाषाढा म्हणजे त्याच्या पुढच्या नक्षत्रात गेलेले असतील त्यावेळेस पृथ्वीवर नंदांचं राज्य असेल, तेव्हापासून कलियुगाची वाढ सुरू होईल. म्हणजे त्याच्या आधीचं युग संपून त्याच्यामध्ये कलियुग असेल. मग त्यांनी वर्णन करताना आणखीन आपल्या पुराणात असं वर्णन की नेमकं हे कलियुग केव्हा सुरुवात झालं, की ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने प्रयाण केलं त्या दिवशी कलियुगाची सुरुवात झाली. म्हणून यस्मिन कृष्णो दिवं यातस्मिन्नेवा तदाहनी प्रतिपन्न कलियुगामिती प्राहुर पुराविद. म्हणजे कृष्ण निर्वाण आणि कलियुगाची सुरुवात ही जवळपास जवळ झाली आहे. पुढे त्यांनी असं म्हटलं, दिव्याब्दानां सहस्रांते चतुर्थे तु पुनः कृतम भविष्यन्ति ना नृणा मन आत्मप्रकाशकम. म्हणजे देवतांच्या कालगणनेनुसार जेव्हा 1000 वर्ष होऊन जातील तेव्हा कलियुगाच्या शेवटल्या दिवसात पुन्हा माणसांची मने सात्विक वृत्ती वाढून आपले खरे स्वरूप जाणते. म्हणजे या पद्धतीने सप्तर्षी नक्षत्र, त्यात पुष्य नक्षत्र आले, मघा आहे, या नक्षत्रांचं त्यांनी वर्णन केलं आहे. आणि मग ही युगगणना त्यांनी कशी केली आहे त्याचा त्यांनी सूचक संकेत केला. आणि पुन्हा एक ठिकाणी त्यांनी वर्णन करताना असं म्हटलं, कृतम त्रेता द्वापरंच कलिश्चेती चतुर्युगम अनेन क्रमयोगेन भुवी प्राणीषु वर्तते. म्हणजे सत्य, त्रेता, द्वापर आणि कली अशी 4 युग आहेत. याच क्रमाने ती आपापल्या वेळी पृथ्वीवरील प्राण्यांवर आपापला प्रभाव टाकतात असं त्यांनी वर्णन केलंय. तर हे काय आहे, आज जर आपल्याला एखादं टेक्निकली जिओलॉजीच्या दृष्टीने जर कोणी विचार केला तर आपण सांगू की आमच्या पद्धतीने वैदिक कालगणनेमध्ये जसा गॅलेक्टिक टाइम आहे, कारण यात नक्षत्र आणि पृथ्वी आणि सूर्य यांच्या प्रदक्षिणेवर हा आधारित हा काल आहे. हा जसा गॅलेक्टिक टाइम आहे तसा हा एक वेगळ्या पद्धतीचे अशी कालगणना आहे ज्याची एक युनिट आहे. तर सगळ्यात लहान छोटी युनिट म्हणजे काय आहे, तर सगळ्यात छोटे युनिट म्हणजे कलियुग 4,32,000 वर्ष, हे सगळ्यात लहान युनिट. कारण पृथ्वीच्या उत्पत्तीपासून माणसाच्या उत्पत्तीपर्यंत हा जर का कालगणना आपल्याला मोजायची असेल तर ती काही 1000 वर्षाची नाही आहे, ती फक्त लक्ष वर्षाची नाही आहे, ती फक्त दशलक्ष वर्षाची नाही आहे, तर ती अब्ज वर्षाची
कितीतरी कोटी वर्षांची आहे किंवा साधारणपणे 432 कोटी वर्ष कमीत कमी किंवा 460 कोटी वर्ष इतकी आहे. मग ही गणना जर करायची असेल तर पृथ्वीवर घडामोडी झाल्या त्या काही हजारात सांगता येणार नाही. मग त्या युनिटमध्ये सांगतील. तर मग त्या काळातल्या परंपरेप्रमाणे सगळ्यात छोटे युनिट जे आहे त्याला आपण काय म्हटलं? तर त्या युनिटला त्यांनी म्हटलं कलियुग. कलियुग गण 4,32,000 आणि या युनिट पासून मग महायुग, मग त्या महायुगापासून मन्वंतर, मग त्या मन्वंतर युगापासून मग असं म्हटलं आपण की कल्पाचा पूर्वार्ध, मग त्याला आपण म्हटलं की परार्ध म्हणजे 14 मन्वंतराचा काळ परार्ध आणि मग 28 मन्वंतराचा काळ म्हणजे एक कल्प, अशी ही गणना आहे. तर अशा पद्धतीने 14 मन्वंतराचा काळ जो आहे तो म्हणजे 4320 दशलक्ष वर्ष आणि 28 मन्वंतराचा म्हणजे कल्पकाळ ज्याच्यात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हे दोन्ही येतात, हा आपल्या बरोबर त्याच्या दुप्पट म्हणजे 432 गुणिले 864 म्हणजे 8640 दशलक्ष वर्ष एवढा काळ जो आहे तो कल्पकाळ. मूळ आधी गेलेला काळ आणि आत्ता असलेला काळ. मग जर आत्तापर्यंत आपण गणना केली तर आधीचे 4320 त्याच्यामध्ये मिळवून आणि मग आत्ताचे 2000 1972 जवळजवळ 2000 म्हणजे जवळजवळ 6300 350 वर्ष दशलक्ष वर्ष एवढी कालगणना आपल्या पद्धतीने आपण या कल्पाची आपण करावी असं भागवतकार सांगतात. आणि आपल्याला आठवत असेल तर आपण एकदा केव्हा तरी सुरुवात करताना आपण असं म्हटलं की ब्रिटिश सायंटिस्ट लोकांनी, जिओलॉजिस्ट लोकांनी या पृथ्वीचा जो काल आहे तो 6 अब्ज वर्ष म्हणजे 6000 दशलक्ष वर्ष काढलाय. त्याच्याशी कुठेतरी मिळता जुळता आहे. तसंच जिओलॉजिकली जर आपण बघितलं तर प्री कॅम्ब्रियन हा जो भाग आहे, हा जर का प्री कॅम्ब्रियनचा भाग आहे 2000 ते 2500 असा काळ जरी म्हटला तर 2000 पर्यंत हा जो काळ आहे. तर आता सध्या मी जो काही जिओलॉजीचा सध्या जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली काही वर्ष तेव्हा मला लक्षात आलं की तो काळ जो आहे तो 2000 ते 1800 दशलक्ष वर्ष असा प्री कॅम्ब्रियनचा काळ या भारतामधल्या बहुतेक जेवढे काही फॉर्मेशन्स आहे त्यात विंध्यन फॉर्मेशन आहे, हडप्पा आहे किंवा आणि कर्नूल आहे, या सगळ्यांचा कालावधी मोजला जातो. हा जर का 2000 ते 1800 असेल तर या कालावधीचा आपल्या वैदिक पद्धतीत जर आपण विचार केला तर तो किती येतो? तो 1972 दशलक्ष वर्ष बरोबर अशा पद्धतीने गणितीय पद्धतीने येतो. हे आपले विशिष्ट निष्कर्ष आपल्याला भारतीय भूगर्भ विज्ञान वैदिक जे आहे त्याच्याप्रमाणे या कालगणनेत आपल्याला दिसून येतात. आता जेव्हा या पद्धतीने सगळ्या मंडळींनी पाश्चात्य लोकांनी असं म्हटलं की सुपर कॉन्टिनेंट होतात, मग त्याच्यानंतर मग गॅलेक्टिक सायकल होते. तर आपण गॅलेक्टिक सायकल आपली सुद्धा बघितली, सुपर कॉन्टिनेंट आपले जे मन्वंतर तेही बघितलं, मन्वंतर हेही आपण बघितलं. पण आता याच्यानंतर एक आणखीन त्यांचा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये जो मधला विशिष्ट काळ असतो जेव्हा खऱ्या अर्थाने डिस्ट्रक्शन होतं ते कसं होतं आणि ते जे काही असेल त्याला काही ठिकाणी म्हटलं की हा जो भूभाग असेल हा भूभाग हा काही वेळा समुद्राने पुन्हा वेढला जातो, खाली दबतो, वर येतो, पुन्हा समुद्र याच्यावरती येतो, तुटतो. या सगळ्याला ज्याला अनकन्फर्मिटी असं त्यांनी काय म्हटलं, ड्रिफ्टिंग असं म्हटलंय. याला आपल्या शास्त्राने प्रलय असं म्हटलंय. आणि या प्रलयाची सुद्धा कल्पना आपल्या ग्रंथकारांनी दिली आहे. तर यात त्यांनी असं म्हटलंय की आपल्याकडे प्रलय कसे होतात. ग्रंथकारांनी म्हटलं तर श्रीमद भागवताच्या 4थ्या अध्यायामध्ये जो दुसऱ्या श्लोकापासून साधारणपणे 12व्या श्लोकांपर्यंत
या साधारणपणे 10 श्लोकांमध्ये आपल्याला या प्रलयाची सुद्धा कल्पना व्यवस्थितपणे मांडण्यात आली आहे. तर त्यात त्यांनी काय म्हटलंय, चतुर्युग सत 12व्या स्कंदातला 4थ्या अध्यायातला 2रा श्लोक असं सांगतो, चतुर्युग सहस्त्रंच ब्रह्मणो दिनमुच्यते सकल्पो यत्र मनवश्चतुर्दश विशांपते. म्हणजे 1000 चतुर्युग मिळून ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि ब्रह्मदेवाच्या या एका दिवसात कल्प म्हणतात. एका कल्पामध्ये 14 मनु होतात, त्याला दिनकल्प म्हटलं. मग तदंते प्रलयस्तावान ब्राह्मी रात्री हृदारता त्रयोलोका इमे तत्र कल्पन्ते प्रलयायही. म्हणजे कल्पाच्या शेवटी तितक्याच काळापर्यंत प्रलय राहतो, म्हणजे सृष्टी राहत नाही, त्याला ब्रह्मदेवाची रात्र म्हणतात. त्यावेळेस या तिन्ही लोकांचा प्रलय होतो. एषा नैमित्तिक प्रोक्त प्रलयो यत्र विश्वसृक शेते अनंतासुरो विश्वमाचा कृत्यचात्मभू, याला नैमित्तिक प्रलय होतात. आणि या प्रलयाच्या वेळी जणू सगळं विश्व आपल्यामध्ये सामावून ब्रह्मदेव आणि शेषशाही भगवान शयन करतात. म्हणजे जणू काही तो रात्री कल्पामध्ये हे संपूर्ण विश्व असतं, हे अशा अंधकारमय अशा एका याच्यात राहतात. त्याची आपल्याला काल तेव्हा बघतात. मग पुढे द्विपरार्धे त्वतिक्रांते ब्रह्मणा परमेष्ठीन तदा प्रकृतया सप्त कल्पन्ते प्रलयायवे. अशा प्रकारे रात्रीनंतर दिवस आणि दिवसानंतर रात्र होता होता ब्रह्मदेवाच्या गणनेनुसार 100 वर्ष आणि माणसाच्या गणनेनुसार 2 परार्ध वर्ष असे होतात. तेव्हा महत्त्व, अहंकार आणि पंच तन्मात्रा या 7 प्रकृती मूळ प्रकृतीत विलीन होऊन जातात. एषा प्राकृतिको राजन प्रलयो यत्र लीयते अंडकोशस्तु संगांतो विघात उपसादिते. याला प्राकृतिक प्रलय म्हणतात. या प्रलयामध्ये प्रलयाचं कारण निर्माण झाल्यावर हे ब्रह्मांड आपलं स्थूल रूप सोडून कारण रूपात मिसळून जात, असं या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय. आता जर का रात्री कल्प असं आपण जर म्हटलं आणि जर हे आपलं दिसणारी सृष्टी आहे आणि हा जो भाग आहे हा जर का आपल्या मूळ स्वरूपात जातो असं म्हटलं, तर सध्याच्या विज्ञान क्षेत्रात जे लोक चिंतक आहेत ते काय म्हणतात की अशा पद्धतीने पृथ्वी सूर्य वगैरे जर नष्ट झाले तर काय होतं, ते एक प्रकारे ब्लॅक होल अंधकारमय अशा कुठल्या तरी ठिकाणी ते चाललं जातं. म्हणजे फॉर्मेशन ऑफ ब्लॅक होल जे आहे किंवा जो ब्लॅक होल असा जो डार्क असा कुठला तरी भाग आहे, त्याच्यामध्ये हे सगळं सामावून जात त्याच्यामध्ये. आणि जणू काही मूळ स्थानावरती हे पूर्ण सृष्टी परत गेली असं हे ग्रंथकार म्हणतात. तर त्यांनी आणखीन वेगळ्या पद्धतीने असं म्हटलंय की वर्णन करतात त्यांनी, पर्जन्य शतवर्षाणी भौमो राजन न वर्षती तदा निरन्य यज्ञोन्नम भक्षमाना सुदीर्घता. म्हणजे असा जो जेव्हा काळ जवळ यायला लागतो तेव्हा 100 वर्षे पाऊस सुद्धा पडत नाही आणि जणू काही वेगवेगळ्या पद्धतीचे उपद्रव होतात. आणि हे उपद्रव कसे होतात, रश्मी भी पिबते घोरे सर्व नैव विमुच्यती तत समर्थको वन्नी संकर्षण मुखोत्थितो. म्हणजे प्रलयकालीन जणू काही सूर्य आपल्या प्रचंड किरणाने समुद्र, प्राण्यांचे शरीर आणि पृथ्वीवरचा सगळा रस शोषून घेतो. थोडं एक वेगळ्या पद्धतीने वर्णन केलंय. आणि पुन्हा तो रस पृथ्वीवर सोडतच नाही, त्यामुळे संकर्षणाच्या मुखातून प्रलयकालीन अग्नी प्रकट होतो. म्हणजे जणू काही पृथ्वी जशी सूर्यापासून हळूहळू निर्माण झाली तशीच ही पृथ्वी हळूहळू पुन्हा जणू काही सूर्यामध्येच विलीन व्हावी अशा पद्धतीने उलट क्रमाने हा प्रलय तेव्हा सुरुवात होतो.
जेव्हा अंतिम पूर्ण जेव्हा प्रलय होत जातो, मग आपण जेव्हा हा क्रम पाहतो तेव्हा कसं आहे की आकाशात वायू, वायू अग्नी, अग्न्यात आपा, अग्न्या पृथ्वी, पृथ्व्यात अग्नी, पृथ्वी औषधी, अन्नात पुरुषा. मग उलट क्रम जर गेला तर औषधी या पाण्यामध्ये, औषधी या पृथ्वी, पृथ्वी पाण्यात, मग पाणी अग्नीमध्ये, अग्नी वायू, वायू पुन्हा शेवटी आकाशात. अशा पद्धतीने हा उलट क्रमाने हा जणू काही प्रलय याचं वर्णन केलंय. याला त्यांनी प्रलय असं म्हटलं. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी एक वर्णन इथपर्यंत केलं आहे की फक्त पृथ्वीच्या बाबतीत तदा भूमेर गंधगुणम ग्रसंत्याप उदप्लवे ग्रस्त गंधा तू पृथ्वी प्रलयत्वात कल्पते. जेव्हा पाणी पृथ्वीचा गुण गंध शोषून घेतो, गंधा गुण पाण्यात विलीन झाल्या पृथ्वीचा प्रलय होऊन जातो. म्हणजे पृथ्वी जणू यानंतर तेज तत्व जलाचा गुणरस शोधून जल निरसून तेजामध्ये विलीन होतो आणि वायू तेजाचा गुण याला घेतो तेव्हा तेज रूपरेतून वायूमध्ये लीन होतं आणि आकाश वायूचा गुण तो स्पर्श त्याला आपल्यामध्ये घेतो, त्यामुळे वायू स्पर्श होऊन आकाशात विलीन होऊन जातो. आणि अशा पद्धतीने आकाश शब्द होऊन त्यात शेवटी आकाश सुद्धा कुठेतरी एक अशा ठिकाणी विलीन होऊन जातो. आणि सगळ्या अशा पद्धतीने महत्त्व हे काळाच्या प्रेरणे अव्यक्त प्रकृतीमध्ये विलीन होऊन जातं. त्याला अपाम रसमथो तेजस्ता लियंतेच नीरसा रसंते तेज स्वरूपम वायुस्तद्रितम तदा लियते चादिले तेजो वायू खम ग्रहणते गुणम सवे विशंती खम राजस्तत्तच नमो गुणम. आणि अशा पद्धतीने हा प्राकृत प्रलय जेव्हा होतो तेव्हा सगळं नष्ट होऊन जातं आणि मग दिवस रात्र व्हावे तसा पुन्हा पृथ्वीची निर्मिती, सूर्याची निर्मिती वगैरे हे सगळं पुन्हा ही पृथ्वी वगैरे हे सगळं असं एक प्रकारचं चक्र आहे, त्याची सुरुवात होते असं भागवतकार या ठिकाणी सांगतात. तर या पद्धतीने आपण जेव्हा असं बघितलं की आपल्या ग्रंथात एक विशिष्ट पद्धतीने पण स्पष्टपणे या प्रलयाची सुद्धा कल्पना सांगितली आहे, याची कालगणना सुद्धा सांगितली आहे. गॅलेक्टिक टाइम स्केल वैदिक पद्धतीने काय असतो त्याचंही वर्णन केलं आहे. सुपर कॉन्टिनेंट काय असतं त्याचंही वर्णन केलेलं आहे. आणि हे बाकी सगळे विषय आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने उत्तम रीतीने मांडले आहेत. आणि आपल्याकरता हे प्रमाण आहे. का प्रमाण आहे की हे बरेचशी प्रमाण आपल्या देशाकरता विशेषतः जम्बूद्वीपाचा हा जो आपण भाग ज्याला म्हणतो, ज्याला पाश्चात्य पद्धतीने पेनिन्सुलर इंडिया असं म्हणतो, किंबहुना त्याच्याही पलीकडे जाऊन आपण ज्याला एक्सटेंडेड नर्मदा व्हॅली किंवा विस्तारित रेवाखंड म्हणजे थेट अमरकंटक पासून तर पश्चिम समुद्रापर्यंत नर्मदा तापी हा परिसर याचं जर आपण वर्णन केलं तर मग आपल्याला असं लक्षात येतं की हा जो भाग आहे याच्याशी हे वर्णन आपल्याला कुठेतरी जुळतं. जिऑलॉजिकल सक्सेशन मी थोडा या दृष्टीने मुद्दाम आपल्याला सांगतो की का जुळतं. तर मी जेव्हा आपल्या या कालगणनेप्रमाणे आपल्या या भागातली जिऑलॉजिकल, कारण मी थेट अमरकंटक पासून तर पश्चिम समुद्र किनाऱ्यापर्यंतचा हा जो सगळा भाग आहे ज्याच्या सगळ्यात मोठी पर्वत श्रेणी येते ती म्हणजे सातपुडा. ही सातपुडा का लक्षात राहते, या सातपुडा शब्दावरून लक्षात या करता राहते त्याला सप्तपुट म्हणजे एकावर एक 7 स्तर अशा पद्धतीने आपल्याकडे ग्रंथांनी सांगितलेलं आहे. सप्तपुट या सातपुडा श्रेणींचा जर का आपण कालगणनेप्रमाणे पाश्चात्य कालगणनेप्रमाणे आपण जर का बघितलं आणि स्टॅटिग्राफिक जिऑलॉजिकल सध्याची जी आम्ही अभ्यास करतो त्या पद्धतीने बघितलं तर असं लक्षात येतं की हा जो सातपुडा आहे याच्या खालच्या बाजूला प्री कॅम्ब्रियन आहे, पुराणा फॉर्मेशन, किंवा त्याच्याही खालचा, पुराणा नव्हे तर त्याच्याही खालचा म्हणजे संसरचा जो भाग आहे
संसर फॉर्मेशन याला जवळजवळ आर्कियन असं म्हणतात. तर हा जो संसरचा भाग आहे हा याच्या खालच्या बाजूला आहे आणि वरच्या बाजूला जो आहे हा वरच्या बाजूला कुठला भाग आहे तर वरच्या बाजूला विंध्यन आहे. म्हणजे आज जी मंडळी आपल्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या भागातनं ज्यांनी कधी फेरफटका मारला असेल तर त्यांना असं लक्षात येईल की थेट राजपिपलापासून राजपिपला, मग शिरपूर, मग असिरगड वगैरे हा बऱ्हाणपूरच्या भागापासून किंवा त्याच्या पलीकडे आपण गेलं तर आमला, मुलताई, बैतूल वगैरे इथपासून पचमडी पासून जर तिकडे वरपर्यंत गेलं अमरकंटक पर्यंत हा सातपुड्याचा जो भाग आहे या सातपुड्याच्या भागामध्ये आपल्याला काय दिसतं तर एक भाग इकडे खाली जो आहे तो छिंदवाडा संसरचा असा भाग आहे जो आपण संसर म्हटलं की तो आर्कियन येतो. जबलपूरच्या तिकडला जर आपण पचमणीच्या तिकडला भाग बघितला किंवा मध्य प्रदेश आणि बैतूलचा तिकडला भाग बघितला त्याच्यावर विंध्यन येतो आणि पश्चिमेकडे आपण गेला तर त्याच्यावरती दख्खनचा पठार, मालवा किंवा माळव्याचा पठार किंवा इकडला जळगाव वगैरे भागातला हा त्यातला डेक्कन ट्रॅप फॉर्मेशन त्याच्यावर दिसतो आपल्याला. आणि खाली जर का पचमडी भागात आपण खाली गेलो तर तिथे गोंडवाना फॉर्मेशनही आहे, कोळसाही तिथे दिसतो. त्या ठिकाणी छिंदवाड्याच्या पुढे असताना नंदन कॉलेज वगैरे त्या ठिकाणी कोळशाची फॉर्मेशन आहे. म्हणजे जवळजवळ खालच्या प्री कॅम्ब्रियन पासून तर अगदी वरपर्यंत सगळ्या प्रकारचे फॉर्मेशन याच्यात दिसतात या सातपुड्यामध्ये. मला एक असं सांगायचं आहे या ठिकाणी मुद्दाम नमूद करायचं आहे. साधारणपणे 2000 पर्यंत किंवा 2010 पर्यंत जे काही पुस्तकं, ग्रंथ जिओलॉजीच्या अभ्यासकांना उपलब्ध आहे. मी स्वतः 50 वर्षापूर्वी जेव्हा 1968 ते 70 या काळात जिओलॉजी शिकलो तेव्हा मी MS कृष्णन यांचं जिओलॉजी ऑफ इंडिया बघितलं. त्याच्या आधी 1936 मध्ये प्रकाशित झालेलं वाडी यांचं पुस्तक बघितलं. त्याच्यानंतर किमान आतापर्यंत 12 ते 14 अशी जिओलॉजी विशिष्ट पुस्तकं माझ्या संग्रही आहेत अभ्यासाकरता आणि तितकेच रिसर्च पेपरही आहेत. पुढे साधारणपणे 2005 ते 8 या कालानंतर नवीन नवीन जे रिसर्च पेपर प्रकाशित झाले ते रिसर्च पेपर आता इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यात असं लक्षात आलं की ही जी जुनी पुस्तक आहे या कुठल्याही पुस्तकाने सातपुड्याचं असं विशिष्ट त्याला महत्वही दिलं नाही, वर्णनही केलं नाही. किंबहुना सातपुडा पर्वत शृंखला जो आपली आहे याचा फारसं महत्व न देण्याचं कारण म्हणजे याच्यात असणारे विविध प्रकारचे जे फॉर्मेशन दिसतात ते कदाचित त्या लोकांना ते पटले नसतील, गोंधळात घालणारे असतील. म्हणून जर ब्रिटिश लोकांनी याला फारसं महत्व दिलं नाही, याला फॉर्मेशन म्हटलं नाही, याचं एज डेटिंग केलं नाही, तर नंतरचे जे जिओलॉजिस्ट आले त्यांनी सुद्धा म्हटलं नाही. म्हणून आज जर तुम्ही एखादं जिओलॉजीचं पुस्तक घेतलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये कडप्पा फॉर्मेशन दिसतील, धारवाड फॉर्मेशनचं नाव दिसेल, निलगिरींचं नाव त्याच्यामध्ये दिसेल, कालाडगी वगैरे असे त्यात दिसतील, विंध्यन कडप्पा दिसतील, गोंडवाना दिसतील, अगदी पचमडी सुद्धा दिसेल. त्याच्यावरचे आपल्याला गिरदाचे वगैरे पण सातपुडा फॉर्मेशन नावाचं कुठेही फॉर्मेशन तुम्हाला उल्लेख सुद्धा सापडणार नाही. तसा सातपुडा फॉर्मेशनचा उल्लेख सापडत नाही. तसाच एक विशिष्ट कालावधी जो आहे त्याला म्हणतात कॅम्ब्रियन ते लोअर कार्बोनिफेरस किंवा सायलोरियन. हा पाश्चात्य हा जो सेक्शन आहे याला जेव्हा हॉलंडनी त्याला द्राविडियन म्हटलंय, तो द्राविडियन फॉर्मेशन सुद्धा कुठे नाही, दिसतच नाही. आपण जर ग्रंथात आपण बघितलं तर त्या ग्रंथकारांनी वर्णन असं केलंय की पॅलेझोइक एरियाचा कॅम्ब्रियन ते सायलोरियन हा जो भाग आहे म्हणजे गोंडवानाच्या खालचा आणि विंध्यनचा वरचा
आसाममधला एक जो कालावधी आहे, एक मोठा फॉर्मेशन, हा कालावधी साधारण ज्याला द्राविडियन असं त्यांनी जुन्या या ज्युअलिस्टनी असं म्हटलं, हॉलंडनी, हा द्राविडियन हा आपल्या पेनिन्सुलर इंडियामध्ये कुठेही नाही. 300 दशलक्ष वर्षाचा कालावधीचा एक पूर्ण सेक्शन हा आमच्या या भागामध्ये, ज्याला आपण सेंट्रल इंडिया म्हणतो, प्रॉव्हिन्स म्हणतो, तिथल्यामध्ये त्या पेनिन्सुलर इंडियामध्ये कुठेही नाही. गेला कुठे? तर हा काळ जर का एक संघ होता, तोपर्यंत हिमालय आणि विंध्य वगैरे हे भाग दोन झाले नव्हते, कारण ते तर 50 दशलक्ष वर्षानंतर झाले. मग त्याच्या आधी साधारणपणे 5व्या मन्वंतराच्या आसपास, 5व्या मनूच्या आसपास असणारा हा जो भाग, म्हणजे साधारणपणे 430 दशलक्ष वर्षापूर्वी पासून 700 दशलक्ष वर्षापूर्वीचा मधला भाग आहे, हा आपल्या पूर्ण भागात कुठेही त्याचा उल्लेखच नाही. का? तर त्याला द्राविडियन असं म्हटलं आणि तो आमच्याकडे उपलब्ध नाही. मग हा कुठे आहे उपलब्ध? हा हिमालयात आहे. मला या ठिकाणी सांगायचं आहे की साधारणपणे 1973 ते 1982 ते 84 या कालावधीमध्ये मी हा संपूर्ण परिसर, कधी GSI ला डेप्युटेशनला असताना, कधी GSD ला असताना, कधी माझ्या विषयात असताना, मी संपूर्ण परिसर पिंजून काढला, अगदी पूर्ण. आणि हा जेव्हा सातपुड्याचा परिसर पाहिला, तेव्हा मला असं लक्षात आलं की हा जो द्राविडियनचा आपण भाग म्हणतो, हा थेट काश्मीरमध्ये लीडर व्हॅली, अशोकाम पहलगामचा जो भाग आहे त्या ठिकाणी दिसतो. बाकी इतरत्र कुठे दिसत नाही. मी GSI ला डेप्युटेशनला असताना 80 मध्ये त्या लीडर व्हॅलीमध्ये सुद्धा हा भाग, त्याचाही अभ्यास केला, तेव्हा मला लक्षात आलं की काश्मीरमध्ये आहे, इकडे नाही आहे. पण सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की जर एका वेळेस एकसंघ भागामध्ये जर का तो काश्मीर तेव्हा नव्हताच आणि हा जर भाग होता, तर मग या भागामधला हा द्रविडियन भाग गेला कुठे, याचा उल्लेख का नाही आणि कोणी त्याचा अभ्यासच का केला नाही? एक मला मोठं कोडं आहे आणि हे कोडं अनेक वर्ष होतं. त्या दृष्टीने मला अभ्यास करताना जेव्हा असे 2-3 प्रश्न डोळ्यासमोर होतो, की पहिली गोष्ट, कुठल्याही ग्रंथकाराने सातपुडा इव्हॉल्युशन किंवा सातपुडा या पद्धतीने जी व्हॅली आहे, त्याचा जो फॉर्मेशन, याचा कुठेही विस्तारपूर्वक अभ्यास केला नाही, उल्लेख केला नाही. सातपुडा ओरिजिन जे आहे त्याचा टाइम स्केलचाही कुठे त्याने उल्लेख केलेला दिसत नाही. तसा द्राविडियन फॉर्मेशन याचाही कुठे उल्लेख केलेला दिसत नाहीये. तर मग याच्याविषयी माहिती मिळावी कशी? तर आज मला मुद्दाम सांगायचंय की जेव्हा आपल्या पारंपरिक ही जी वैदिक कालगणना आणि ही मन्वंतर, हे जे जिओलॉजिकल क्लासिफिकेशन मी डोळ्यासमोर ठेवलं आणि या पद्धतीने अभ्यास सुरुवात केली, तेव्हा असं लक्षात आलं की 5वा मन्वंतर जो आहे आपलं, हे 5वं मन्वंतर हे या विशिष्ट द्राविडियन फॉर्मेशन याचं वर्णन करणार आहे. त्यात त्याचं वर्णन मिळतं. पण मुख्य म्हणजे हे वर्णन जे त्यात दिसतं, ते वर्णन बऱ्याच अंशी हा जो सातपुडा डोंगरातला काही भाग आहे त्याच्याशी सुद्धा सध्याच्या जिओलॉजी प्रमाणे मिळतं. याचाच अर्थ हा जो सातपुड्याचा भाग आहे, हा खऱ्या अर्थाने तो द्राविडियन किंवा असा मधला भाग आहे, हा भाग तसाच राहिला. त्या भागात समुद्र कदाचित आला नाही, कारण तो आधी सुद्धा होता, नंतरही तो राहिला. आणि हा स्थिर असा असल्यामुळे हा भाग हा खऱ्या अर्थाने त्या काळात प्री कॅम्ब्रियन आणि गोंडवाना याच्यामध्ये तो तसाच राहिला. म्हणून या भागात फारशी काही उलाढाल झाल्या नाही. पण अनेक ठिकाणी आता हळूहळू या भागामध्ये आपल्याला अशा प्रकारची काही फॉसिल सापडायला लागले
इतिहास दर्शवतात की बरोबर हा कॅम्ब्रियन ते कार्बोनिफेरस या मधल्या काळामध्ये सुद्धा हा भाग अस्तित्वात होता. तो खऱ्या अर्थाने द्राविडियन असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने एक संपूर्ण सेक्शन आपल्याला आपल्या पद्धतीने जर आपण आता काढायचा म्हटला जिओलॉजीचा, तर आर्कियन म्हणजे जगातली सगळ्यात जुनी जे फॉर्मेशन आहे, जे आपल्या भागामध्ये संसर साकोळीपासून मिळतात, त्या संसर पासून तर थेट रिसेंट म्हणजे त्यांनी जे काही पूर्वी हॉलंडनी वर्णन केलं होतं की आर्कियन, पुराणा, द्राविडियन, आर्यन असे चारच त्यांनी जे भाग केले रिसेंट, त्याच्या बरोबर 7 भाग जे सध्याच्या जिओलॉजीशी आपल्याला मिळते जुळते आहे. पण ते पहिलं मन्वंतर, दुसरं मन्वंतर, तिसरं मन्वंतर म्हणजे स्वयंभू पासून वैवस्वत पर्यंत अशी जी कालगणना आहे, प्रत्येकी 306 ते 308 दशलक्ष वर्ण, ती आपण जर एकीकडे बघितली आणि मग संसर पासून हा जो काही आपला भाग दिसून येतो सतपुडा भागाचा, म्हणजे अमरकंटक पासून तर समुद्र, हा आपला जर भाग आपण बघितला, ज्याला नॉर्थ वेस्टर्न पेनिन्सुला इंडिया म्हटला, तर आपल्याला संपूर्ण सेक्शन दिसतो. आपल्याला याच्यामध्ये बरोबर त्या प्री कॅम्ब्रियन पासून एकावर एक 6 असणारे असे सुपर कॉन्टिनेंट हे कसे ठराविक मन्वंतर कालामध्ये तयार झाले त्याचाही आपल्याला प्रत्यक्ष दृश्य स्वरूपात दिसतात. ते प्रत्यक्ष आपल्याला या आपल्या भागात दिसून येतात आणि त्याचा टाइम स्केल सुद्धा बरोबर गॅलेक्टिक आपल्या पद्धतीने आपल्याला निश्चितपणे लक्षात येतो. तर हे आपल्या या वैदिक कालगणनेचा वैदिक गॅलेक्टिक टाइम स्केल, वैदिक स्टॅटिग्राफिक स्केल, वैदिक स्टॅटिग्राफिक सक्सेशन आणि वैदिक सुपर कॉन्टिनेंट मन्वंतरा, हे याचं वैशिष्ट्य हे आपल्या जुन्या ग्रंथांनी जे जतन करून ठेवलेले आहे, त्यांनी जो अभ्यास केलाय तो जवळजवळ 5000 वर्षापूर्वी करून ठेवलेला आहे. तो अजून तुम्ही 50 जरी ग्रंथ पाहिले वैदिक वाङ्मयातले, तर कुठल्याही पुराणामध्ये, कुठल्याही इतर ग्रंथात याच्यामध्ये तफावत मिळत नाही. याच्यात कुठल्याही प्रकारचा संभ्रम नाही. यात कोणी यात बदल करण्याचा प्रयत्न केला नाही. पण पुनश्च मला सांगायचं आहे की आज गेल्या 20 वर्षात सुपर कॉन्टिनेंट सायकल आणि गॅलेक्टिक टाइम स्केल याच्यावर जर इंटरनेटवर तुम्ही जर रिसर्च बघायला गेला, तर तुम्हाला याच्यामध्ये किमान 15-20 पेपर्स मध्ये प्रत्येका ठिकाणी तुम्हाला मतभिन्नता दिसेल, संभ्रम दिसतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने लोक वेगवेगळी गणना सांगतात. म्हणून आपलं जे वैदिक आपण या पद्धतीने कालगणना म्हणतो ही खरोखर किती उत्कृष्ट आहे, किती वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या या जम्बोद्वीप किंवा पेनिन्सुला भागाला ती व्यवस्थितपणे वर्णन करणारी आहे. असं सांगून आपण आजचा हा विषय या ठिकाणी संपवतो आहोत. आणि या पद्धतीने आपण आपली वैदिक कालगणना ही आज सुद्धा एखाद्या भूगर्भ शास्त्रज्ञ जो आधुनिक असेल त्याला सुद्धा काहीतरी नवीन सांगणारी आहे, व्यवस्थितपणे सांगणारी आहे. ही वैदिक भूगर्भ विज्ञानाचं आपलं वैशिष्ट्य असं सांगून आजचा विषय आपण इथे थांबवतो. नमस्कार.